श्रीरामपूर पत्रकार संघात पुन्हा वाद. उपाध्यक्ष करण नवले यांचा राजीनामा नेमकं काय सांगतो? नमस्कार, मी संदीप जगताप. भीमप्रहार न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत. पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ मानला जातो. सत्तेला प्रश्न विचारणारा पत्रकार स्वतःच्या संघटनेतच प्रश्न उपस्थित करू लागला तर त्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. श्रीरामपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले करण उर्फ काकासाहेब नवले यांनी आपल्या पदासह संघटनेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यात त्यांनी केलेले आरोप आता पत्रकार वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. नेमके या राजीनाम्यात काय म्हटले आहे आणि या घडामोडींचा अर्थ काय निघतो पाहूया या विशेष रिपोर्टमधून. 5 ऑगस्ट 2026 रोजी करण नवले यांनी श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर यांना उद्देशून राजीनामा पत्र दिले. पत्राच्या सुरुवातीला त्यांनी नमूद केले की आपण उपस्थित नसताना मला पत्रकार संघाचा उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले, त्याबद्दल आपण आणि इतर सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मात्र त्यानंतर त्यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर आरोप नोंदवले आहेत. राजीनामा पत्रात करण नवले यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की गेल्या 2 वर्षात पत्रकारांमध्ये भेदभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या मते ज्येष्ठ पत्रकार आणि नवोदित पत्रकार यांना समान संधी दिली जात नाही. संघटना सर्वांची असताना काहींनाच महत्व दिले जाते आणि काहींना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते, असा आशय त्यांनी व्यक्त केला आहे. करण नवले यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संघटनेतील सर्व सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात आणि ते सदस्यांवर लादले जातात. संघटना चालवताना प्रत्येक सदस्यांचे मत महत्वाचे असते. चर्चा, संवाद आणि सहमती ही संघटनात्मक लोकशाहीची मूलभूत तत्वे आहेत. ही तत्वे पाळली जात नसल्याचे त्यांना वाटत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व कारणांमुळे आपण उपाध्यक्ष पदाचा तसेच पत्रकार संघाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. म्हणजेच त्यांनी केवळ पदाचा राजीनामा दिलेला नाही तर संघटनेतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पत्रातील एक सकारात्मक बाबही लक्षवेधी आहे. करण नवले यांनी शेवटी असे नमूद केले आहे की संघटनात्मक कामात मतभेद असले तरी वैयक्तिक जीवनात आपण चांगले मित्र राहू असा मला विश्वास आहे. यातून त्यांनी व्यक्ती आणि संघटनात्मक भूमिका या वेगळ्या असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या राजीनाम्यामुळे काही महत्वाचे विषय उपस्थित होतात. जर पत्रकार संघटनेतील एका पदाधिकाऱ्यालाच भेदभाव होत असल्याची भावना असेल तर इतर सदस्यांचे मत काय आहे? संघटनेतील निर्णय प्रक्रिया किती पारदर्शक आहे? सर्व सदस्यांना समान संधी दिली जाते का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या आरोपांवर पत्रकार संघाची अधिकृत भूमिका काय आहे? हे प्रश्न आता चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे संबंधित पत्रकार संघालाही या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा पूर्ण अधिकार आहे. जोपर्यंत संघटनेची अधिकृत भूमिका समोर येत नाही तोपर्यंत या राजीनामा पत्रातील आरोप हे संबंधित व्यक्तीचे म्हणणे म्हणूनच पाहिले पाहिजे. पत्रकार संघटना ही पत्रकारांचे हक्क, एकता आणि सन्मान जपणारे व्यासपीठ असते. मतभेद कोणत्याही संघटनेत असू शकतात, परंतु ते संवादातून सोडवले गेले तर संघटना अधिक मजबूत होते. आता या प्रकरणात पत्रकार संघाची अधिकृत भूमिका काय असते आणि पुढे कोणते निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे? हा केवळ वैयक्तिक निर्णय आहे की संघटनेतील गंभीर मतभेदांचे संकेत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. मी संदीप जगताप.